ठीक आहे. तर हा जो पॉइंट आहे ना मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो इसेन्शियल ड्रग लिस्ट. तर हा जो पॉइंट आहे ना मित्रांनो, यावरती तुमच्या एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. अ, मग गाईज, माझा व्हॉइस क्लिअर नाहीये का? एक चॅट मध्ये कमेंट आलेली आहे मला की व्हॉइस क्लिअर नाहीये. सपोज तुमच्या एखाद्या स्टुडंटच्या एंडने प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही काय करा, डिस्कंटिन्यू कनेक्ट करून परत जॉईन करा. इसेन्शियल ड्रग लिस्ट मित्रांनो, याच्यामध्ये WHO जो असतो म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर या थ्रू काय केलं जातं, इसेन्शियल ड्रग लिस्ट बनवली जाते. आता हे इसेन्शियल ड्रग लिस्ट काय असते, ही का बनवली जाते? तर मित्रांनो, ही जे इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे ना, तर या लिस्टनुसार एखाद्या हॉस्पिटलला जर रन करायचं असेल, सपोज मला एखादं हॉस्पिटल ओपन करायचंय, मला डॉक्टर, मी सपोज मी डॉक्टर आहे आणि मला एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवायचंय. आता ज्या वेळेस मी हॉस्पिटल स्टार्ट करेल ना, तर तिकडे माझ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन असले पाहिजे. डॉक्टर काय स्वतः इलाज करत नाही, किंवा स्वतः आपण जसं घरात आई ते स्वयंपाक बनवतात तसं डॉक्टर स्वयंपाक घरात बनवत नाही. तर तिकडे ते ड्रग जे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यांच्याकडून ड्रग मागवतो. आता हे ज्यावेळेस ड्रग मागवतो तो कशा बेसिसवर ड्रग मागवणार? तर मित्रांनो, तिकडे इसेन्शियल ड्रग लिस्ट असते. सपोज एखादं हॉस्पिटल रन करायचे, चालवायचे, तर त्या हॉस्पिटलला चालवण्यासाठी कोणते कोणते मेडिसिन रिक्वायर्ड असतात, या लिस्टमध्ये ते सर्व मेडिसिन अवेलेबल असतात. तर हे इसेन्शियल ड्रग लिस्ट कोण बनवतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी इंटरनॅशनल संस्था आहे, जी की कंट्रोल करते हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी, याच्या थ्रू काय केली जाते मित्रांनो, इसेन्शियल ड्रग लिस्ट पब्लिश केली जाते. ठीक आहे. आता या लिस्टचं पब्लिकेशन, जे फर्स्ट पब्लिकेशन आहे, ते कधीपासून स्टार्ट झालं, इसेन्शियल ड्रग लिस्ट WHO ने कधी पब्लिश केली, यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे 100% चान्सेस बनत आहेत. तर यामध्ये फर्स्ट लिस्ट जी आहे तो 1977 मध्ये काय झालं, 1977 मध्ये फर्स्ट WHO ची इसेन्शियल ड्रग लिस्ट आलेली आहे. आता मित्रांनो, इकडे मी ना WHO असं बोलतोय, तर मित्रांनो, इसेन्शियल ड्रग लिस्ट जी इंडियाची आहे ना, ती डिफरंट आहे. आणि WHO ची जे इंटरनॅशनल आहे ना, ती थोडीशी डिफरंट आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त जर फर्स्ट पब्लिकेशन ऑफ इसेन्शियल ड्रग लिस्ट विचारलं, तर तिकडे तुम्हाला 100% ते विचारणार WHO. आता काही ठिकाणी क्वेश्चन मध्ये पण ते WHO ची लिस्ट, जसं मी क्वेश्चन टाकलेले होते ना, त्या पद्धतीने पण ऍड केलेले आहेत. सो तुम्हाला तिकडे हे लक्षात घ्यावं लागेल की ऍक्च्युअल मध्ये काय विचारतायत. तर WHO ची इसेन्शियल ड्रग लिस्ट विचारलं किंवा फक्त इसेन्शियल ड्रग लिस्ट विचारली, तर तुम्हाला तिकडे लक्षात घ्यावं लागेल ही 1977 मध्ये पब्लिश झाले. आणि WHO ची जी इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे ती एव्हरी 2 इयरने काय होते, अपडेट होते. आता लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे मित्रांनो, तर ती आहे 23rd एडिशन, अपडेटेड ऑन 26 जुलै 2023. तर 2023 मध्ये मित्रांनो 23वा व्हर्जन काय झालंय, इसेन्शियल ड्रग लिस्टचं पब्लिश झालेलं आहे. आता मित्रांनो, हे जे आपण डिस्कस करतोय ते WHO जो प्रिपेअर करतो लिस्ट ते आहे. या WHO लिस्टमध्ये काय असतं, जेवढे पण मेडिसिन्स असतात ना, जे की लाईफ सेव्हिंग असतात, एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस पेशंट हॉस्पिटलमध्ये येणार आहे, तर त्या पेशंटला क्युअर करण्यासाठी, त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी जे मेडिसिन लागतात, तर ते सर्व मेडिसिन या लिस्टमध्ये असतात. ठीक आहे. तर ह्या 3 पॉइंट वरती क्वेश्चन बनू शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, त्यालाच म्हणतात मित्रांनो NLEM. तर मित्रांनो, ही जे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन आहे, ही असते मित्रांनो इंडियाची. आता ही वरी आपण जे डिस्कस करतोय, ही इंटरनॅशनल झाली, इंडियामध्ये याला पण फॉलो केलं जातं. प्लस इंडियाकडे मित्रांनो सेपरेट लिस्ट आहे, त्याला म्हणतात नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, म्हणजेच NLEM. आणि समोर मी इकडे इंडिया पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता या लिस्टला पब्लिश कोण करतं किंवा प्रिपेअर कोण करतं? तर मित्रांनो, ही जी लिस्ट आहे आपली, जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट. तर या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी मिनिस्ट्री आहे, या मिनिस्ट्री थ्रू मित्रांनो
नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन प्रिपेअर केलं जातं. आणि ही लिस्ट मित्रांनो रिक्वायर्ड असते की कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये कोणकोणते मेडिसिन रिक्वायर्ड असणार आहेत त्या लिस्टमध्ये सर्व अवेलेबल असणार आहेत. तर मित्रांनो ही जी आपली इंडियाची लिस्ट आहे तर ही लिस्ट पहिल्यांदा कधी पब्लिश झाली? तर मित्रांनो 1996 मध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर क्रिएटेड अँड पब्लिश इंडियाज फर्स्ट नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन विच इन्क्लुडेड 279 ड्रग. तर हा पण क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत की इंडियाची जी फर्स्ट लिस्ट होती जी की पब्लिश कधी झाले 1996 मध्ये, तर त्या लिस्टमध्ये टोटल नंबर ऑफ ड्रग किती होते यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. क्वेश्चन बनतो, सो तुम्हाला इकडे लक्षात आलं पाहिजे, तुम्हाला लक्षात हे ठेवावं लागेल. आणि मित्रांनो आता दुसरं आहे लेटेस्ट व्हर्जन ऑफ इसेन्शियल, जे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन आहे तर त्याचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे? तर मित्रांनो लेटेस्ट व्हर्जन जे तो 2022चं जे व्हर्जन आहे तर ते असणार ऊस आहे लेटेस्ट फ्राऊन व्हर्जन, लेटेस्ट इसेन्शियल पावसाबरोबर लिस्ट सगळं असणार होतं आहे. फ्राऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो टोटल ड्रग, आता ह्या 2022 ची जी लिस्ट पब्लिश केली होती इंडियन गव्हर्नमेंटने, तर या लिस्टमध्ये टोटल नंबर ऑफ ड्रग्स किती होते असा पण एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आय थिंक हा क्वेश्चन ना आधी DHS मध्ये किंवा DMER मध्ये विचारला गेलाय. तर इकडे मित्रांनो टोटल नंबर ऑफ ड्रग ह्याच्यामध्ये किती आहेत किंवा मेडिसिन किती आहेत? 384, 384. तर एवढे मेडिसिन्स मित्रांनो आताची जे लेटेस्ट आपली इंडियन इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे म्हणजे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, तर त्याच्यामध्ये 384 मेडिसिन इन्क्लूड आहेत. आता त्याच्यानंतर मित्रांनो आता ह्याचं मेन यूज काय आहे म्हणजे बेसिक डिसीज बर्डन, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, सेफ्टी, पब्लिक हेल्थ रिलिव्हन्स. तर मित्रांनो या लिस्टचा जर मेन उद्देश बघितलं ना, मेन काय असतं तर मित्रांनो तेच आहे ना की सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असल्या पाहिजे जेणेकरून पब्लिकला हेल्प होईल. तर असा पण एखादा जर क्वेश्चन आला की व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, तर तिकडे तुम्हाला मित्रांनो लॉजिकल आन्सर करावा लागेल की या लिस्टमध्ये काय असतं, जेवढे हॉस्पिटल रन करण्यासाठी लागणाऱ्या मेडिसिन आहेत त्या असतात. ठीक आहे, तर त्या बेसिसवर तुम्हाला तिकडे ऑप्शन पण दिला जाईल. तर अनरिलेव्हंट असणारा आन्सर तिकडे तुम्ही आन्सर करू शकता. सो तुम्हाला या गोष्टी माहिती असेल ना तर या लिस्टमध्ये काय असतं नेमकं आरामात आन्सर करू शकता तुम्ही. आणि आपल्या DMERच्या एक्झाम मध्ये असे क्वेश्चन विचारले गेले जे की न रीड करता जरी आपण ऍज अ फार्मासिस्ट म्हणून विचार केला, त्याला रीड केलं, समजून घेतलं, तर ते आन्सर तुम्ही 100% करू शकता. तर मित्रांनो पहिल्यांदा 1996 मध्ये ही लिस्ट आली. ठीक आहे, तर ती झालं फर्स्ट एडिशन. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं जे एडिशन असणार आहे या लिस्टचं ते होतं 2003 मध्ये. थर्ड एडिशन 2011 मध्ये, फोर्थ एडिशन 2015 मध्ये आणि फिफ्थ एडिशन 2022 मध्ये. तर मित्रांनो या लिस्टचं पब्लिकेशन जे असतं, जसं की आपण WHO ची इसेन्शियल ड्रग लिस्ट बघितली तर ती एव्हरी 2 इयर मध्ये अपडेट होते, पब्लिश होते नवीन एडिशन. पण इकडे आपल्या इंडियाची जी लिस्ट आहे याच्यामध्ये असं काही नाहीये की 1 इयर मध्येच पब्लिश करणार, 2 इयर मध्येच पब्लिश करणार, असं काही रूल इकडे नाहीये. तर इकडे फर्स्ट लिस्ट 1996, दुसरं 2003, 2011, 2015, 2022. आणि हिचे की हायलाइट पण मी इकडे दिलेले आहेत. फर्स्ट एव्हर इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पब्लिश बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर 2003च्या हायलाइट मध्ये जर बघितलं आपण, मेजर अपडेट रिफ्लेक्टिंग द इंडियन डिसीजेस बर्डन ऑन पब्लिक हेल्थ प्रायोरिटीज. थर्ड जर बघितले आपण जी 2011ची आहे, एक्सपांडेड टू इन्क्लूड 348 मेडिसिन अलाइन्ड फॉर मोर विथ WHO इसेन्शियल मेडिकल लिस्ट. 2015 मध्ये जर बघितलं अपडेटेड 376 मेडिसिन. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे लेटेस्टची जर आपण बघितली तर लेटेस्ट मध्ये मित्रांनो 2022 ची लिस्ट असणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन विचारलं जातं ना तर इथे दोन क्वेश्चन खूप वेळेस विचारले गेलेत की 2015 ची जी लिस्ट आहे ना आणि 2022 ची लिस्ट आहे ना,
तर या दोन एडिशनचं कम्पेअर केलंय. म्हणजे 2022 ची जी लिस्ट आहे यामधून किती जे असे ड्रग आहेत जे 2015 मध्ये पण होते आणि 2022 मध्ये पण होते, तर ते तर झालेच. पण याच्यामधून किती असे ड्रग आहेत जे डिलीट झालेत, म्हणजे 2015 मध्ये ते होते पण 2022 मध्ये ते नाहीत. आणि असे कोणते ड्रग आहेत जे 2022 मध्ये होते, 15 मध्ये नाहीत. म्हणजे न्यूली ऍडेड आणि डिलीटेड यावरती मित्रांनो 100% क्वेश्चन बनतो. आणि तुमचे हे जे 4 मार्क असणार आहेत ना, 2 क्वेश्चन इसेन्शियल ड्रग लिस्ट वर बनू शकतात. तर ते 4 मार्क तुमचे फिक्स होतात मित्रांनो. फिक्स कुठून होणार? या टेबलवर फिक्स होणार. या टेबलवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे जे मी पॉइंट हे लिहिलेले आहेत, या पॉइंटवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. या पॉइंटवर येऊ शकतो की फर्स्ट पब्लिश कधी झाली, लेटेस्ट व्हर्जन कोणता आहे, किती इयर मध्ये WHO ची जी इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे ती पब्लिश होते. या पॉइंटवरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात मेन आहे ते म्हणजे आता मी जे स्क्रीनवरती दाखवतोय ते नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2022. तर मित्रांनो 2022 ची जी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली लिस्ट आहे, तर त्या लिस्टची PDF आहे ही. ह्याच्यामध्ये 135 पेजेस आहेत. 135 पेजेसची ही PDF आहे. आता खूप साऱ्या स्टुडंटना काय वाटतं, यार सर ही खूप मोठी तुम्ही PDF दिली. आता यामध्ये मित्रांनो काय याच्यात शॉर्ट करताच येत नाहीत. शॉर्ट करता येणारच नाही. तर मित्रांनो या लिस्टमध्ये ना जेवढे पण मेडिसिन आहेत, कुणाला वाटतंय की यार या लिस्ट मधले मेडिसिन मला लक्षात ठेवायचे, जर तू कुणाचं तेवढं ब्रेन असेल किंवा कोणाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल, तर याच्यामधल्या कॅटेगरी वाईज पण मेडिसिन तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर मी जे आत्ता सांगणार आहे ना ते इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. तर इकडे काय असतं मित्रांनो, या लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज ड्रग असतात. सपोज एखादा कार्डिओ अटॅकचा पेशंट असेल किंवा हायपर टेन्शनचा पेशंट असेल, तर त्याला इसेन्शियल मेडिसिन कोणते असणार आहेत? कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन्स. आता यामध्ये समजा कार्डिओव्हॅस्क्युलर जेवढे पण डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये खूप मल्टिपल ड्रग आहेत. समजा हायपर टेन्शन ट्रीट करणारे आपण काल बघितलं की किती साऱ्या कॅटेगरी आहेत ना. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असेल, AC इनिबिटर असेल, त्याच्यामध्ये डायरेटिक्स पण असतील जे की हायपर टेन्शनला कंट्रोल करतात. सो कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन मध्ये सगळ्याच अँटी हायपरटेन्सिव्ह सगळे ड्रग तिकडे इन्क्लूड असतील का? नसणार आहेत. जे की 5 ड्रग इम्पॉर्टंट असतील ते या लिस्टमध्ये असतील. म्हणजेच ड्रग ऑफ चॉईस, म्हणजे एखाद्या कंडिशनला ट्रीट करण्यासाठी जो सगळ्यात चांगला ड्रग असतो तो या लिस्टमध्ये इन्क्लूड असेल. तसे 4-5 ड्रग या लिस्टमध्ये इन्क्लूड असेल. आणि त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये पण तो ड्रग असला पाहिजे. ठीक आहे. आणि ते आपण कशाने मॅनेज करणार? या लिस्टनुसार. तर मित्रांनो इकडे बघू शकता, पहिलं मेडिसिन युज्ड इन अनेस्थेसिया. तर मित्रांनो ज्यावेळेस एखादी सर्जरी परफॉर्म करायची असते तर अनेस्थेसिया आपल्याला रिक्वायर्ड असतो. त्या पेशंटला तो पेन होऊ नये त्या सर्जरीचा, तर त्याच्यासाठी अनेस्थेसिया दिला जातो. तर याच्यामध्ये कोणकोणते अनेस्थेसिया असतात? हॅलोथेन असेल, त्याच्यानंतर आयसोफ्लोरिन असेल, केटामाइन असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल. आणि मित्रांनो इकडे ना पहिला मेडिसिन दिलाय. त्याच्यानंतर लेवल ऑफ हेल्थ केअर. आता हे लेवल जे असतात ना, सेकंडरी टेरिटरी जे लेवल असतात, प्रायमरी, तर ते लेवल म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, किंवा एम्स सारखे हॉस्पिटल असतील, किंवा प्रायमरी हॉस्पिटल असतील जे गावात असतात, तर ते लेवल ऑफ हेल्थ केअर आहे. यावरती तुम्हाला क्वेश्चन नाही विचारणार. पण तुम्हाला क्वेश्चन इकडे असा एखादा येऊ शकतो की जनरल अॅनेस्थेटिक मध्ये कोणतं इसेन्शियल अॅनेस्थेटिक आहे. पण हे खूप कमी वेळेस क्वेश्चन विचारलेत किंवा विचारले गेलेच नाहीत. गाईज म्यूट करत चला. किती वेळेस सांगणार? ठीक आहे. तर इकडे हे अशा पद्धतीने क्वेश्चन आहेत. इकडे सर्वच कॅटेगरीचे ड्रग रिलीज जे की रिक्वायर्ड असतात हॉस्पिटलमध्ये. आता बघा इकडे मसल रिलॅक्सन पण दिलंय, कोलिनो स्ट्रेस इनहिबिटर पण दिलेत. त्याचबरोबर मित्रांनो इकडे जर बघितलं तर नॉन ओपॉइड अनल्जेसिक दिलेत, अँटीपायरेटिक्स दिलेत, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग दिलेत. तर हे इसेन्शियल ड्रग असतात जे की आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार. ठीक आहे. आता या लिस्टला अशा तुम्ही एकदा रीड करून घ्या. आणि इकडे मित्रांनो ना, समजा तुम्हाला हे ड्रग पाठ केले ना, तर मेडिकलचं सगळं नॉलेज येऊन जातं. कारण या बाहेरचं
ड्रग आपण सहसा मेडिकलमध्ये ठेवतच नाही, तो कुठलाही मेडिकल असेल. तर हे ड्रग तुम्हाला पाठ झाले ना, हे तुमच्या लाईफमध्ये पण डेली युजेससाठी तुम्हाला शेजाऱ्याला एखादा ॲडवाइस द्यायचा आहे, किंवा आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्या कंडिशनला आपल्याला सजेस्ट करायचे की हा ड्रग आहे, किंवा आपल्या फॅमिलीमधल्या एखाद्या व्यक्तीला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा मेडिसिन दिले कोणती, तर ते ओळखण्यासाठी पण मित्रांनो ही लिस्ट खूप गरजेची आहे, याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. अबेंडाझोल असेल, तर हे रेग्युलर चालणारे ड्रग आहेत, जे की कंटेंट नेम आहेत. मार्केटमध्ये ब्रँड नेम वेगवेगळे असू शकतात, पण हे जे कंटेंट नेम आहेत ना, हे रेग्युलर रिक्वायर्ड इसेन्शियल असणार आहेत. ठीक आहे. तर हे पाठ केलं तर ते फायद्याचंच होणार आहे तुमच्यासाठी. आता ही लिस्ट अशा पद्धतीने तुम्ही रीड करा, ट्राय करा रीड करायचं. आणि या लिस्ट मधलं 100% जे तुम्हाला करायचंय, जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ते मी सांगून देतो. ते लास्टला आहे बघा. तर एक मिनिट. काही कॅटेगरीमध्ये ना, हा, अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ मेडिसिन ऍडेड टू 2022, म्हणजे नवीन जे NLEM म्हणजे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन आहे. तर त्या 2022च्या लिस्टमध्ये नवीन कोणते ड्रग ऍड झालेत, तर ते लिस्ट दिले. आणि हे ऍड कधीपासून झालेत मित्रांनो? हे जे ड्रग आहेत, हे स्क्रीनवरती 18 ड्रग दिसत आहेत, हे 2015ची जी लास्ट इसेन्शियल लिस्ट होती, इसेन्शियल मेडिसिनची लिस्ट होती, तर त्या लिस्टमध्ये हे ड्रग नव्हते, पण हे 2022 मध्ये ऍड झालेत. तर तुम्हाला मित्रांनो एक क्वेश्चन असा येऊ शकतो, की सपोज याच्यामधला एक ऑप्शन दिला जाईल, याच्यामधला एक कुठला तरी ऑप्शन दिला जाईल आणि तिकडे विचारेल की हा न्यू विच ऑफ द फॉलोइंग इज न्यूली ऍडेड ड्रग इन नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2022, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हे 18 जे ड्रग आहेत, हे तुम्हाला पाठच करायचे आहेत मित्रांनो, 100% पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे. कारण इकडे मित्रांनो तुमचे 2 मार्क इथे बनतात. ठीक आहे. आणि हे जे अल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेत, आता इकडे वरती जे दिलेत ना, इथे वरी जर तुम्ही बघितला, तर कोणत्या कॅटेगरीमध्ये ऍड झाले ते पण दिले. म्हणजे समजा अँटी सायकॉटिक असेल, किंवा जे काही कॅटेगरी असतील मित्रांनो, अँटी ग्लोकोमासाठी जे ड्रग असेल, तर तिकडे कोणत्या कॅटेगरीमध्ये ऍड केले ना, तर ते सेक्शन वाईज पण दिलेले आहे. तर तुम्हाला सेक्शन वाईज करायचं असेल, ओके. 6-7 इयर मध्ये तर न्यू ड्रग येतच असतील ना, तर ते आपण लिस्ट नुसारच करतो, ती येतील जातील आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपण काय करणार, ड्रग लिस्ट नुसार करणार. न्यूली ऍडेड किती आहेत आणि डिलीटेड किती आहेत, तर त्यानुसार करावं लागेल. आणि इकडे क्वेश्चन पण मित्रांनो न्यूली ऍडेड ड्रग आणि डिलीटेड वरती विचारलेत. आता इकडे खाली न्यूली ऍडेड दिलेत, हे करा. आता इथे सॉरी, 18 पेक्षा पण जास्त आहेत हा, 34 ड्रग आहेत न्यूली ऍडेड. असा पण डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात, टोटल नंबर ऑफ न्यूली ऍडेड ड्रग इन नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2022, म्हणजे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ किती ड्रग ऍड झालेत ते पण विचारले जाण्याचे चान्सेस असतात. ते असणार आहेत 34. त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेडिसिन डिलीटेड फ्रॉम थेरापेटिक कॅटेगरी वाईज नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2015. आता या 2015च्या लिस्ट पासून कोणते असे ड्रग आहे जे डिलीट केलेत, ते 2022च्या लिस्टमध्ये नसणार आहेत. आता इकडे जर बघितलं, तर हे कॅटेगरी वाईज दिलेत, म्हणजे कोणत्या कॅटेगरी मधून हे ड्रग डिलीट झालेत ते दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो अल्फाबेटिकल लिस्ट पण दिली आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे अल्फाबेटिकल लिस्ट तर 100% करा. याच्यामधला एक कुठला पण ड्रग तुम्हाला विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. मी क्वेश्चन पेपरमध्ये ॲटेनॉल विचारलं होतं, याच्यामधला कुठला पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर टोटल 26 ड्रग आहेत. असं पण क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की टोटल नंबर ऑफ ड्रग डिलीटेड, असं पण विचारलं जाऊ शकतं. तिथे पण तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. तर मित्रांनो इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये एवढेच महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणखीन एकदा जर रिपीट करायचं म्हणलं, तर मी तुम्हाला इकडे आणखीन एकदा सांगेल.
तर ह्या नोट्सवरचे थेरॉटिकल पार्ट करून घ्या. ही जे डेफिनेशन असेल, फर्स्ट लिस्ट कधी पब्लिश झाली, अपडेटेड एव्हरी 2 इयर, आणि लेटेस्ट व्हर्जन कोणता आहे. त्याच्यानंतर इंडियन लिस्ट जी आहे, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, तर ते प्रिपेअर कोण करतं, फर्स्ट पब्लिश कधी आहे, लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे, लेटेस्ट व्हर्जन मध्ये टोटल नंबर ऑफ मेडिसिन किती आहेत, फर्स्ट पब्लिश मध्ये टोटल नंबर ऑफ मेडिसिन किती होत्या, त्याच्यावर क्वेश्चन विचारण्यात जाण्याचे चान्सेस आहेत. आणि हे इयर एडिशनचे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डिलीटेड आणि ऍडेड, यावरती क्वेश्चन 100% बनतात. आता दुसरं आहे इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. आपल्या ऑप्शन मध्ये जर बघितलं ना, सिलेबस कॉपी मध्ये ECL आणि ESL हे दोन पॉइंट दिलेत, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट आणि इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. त्याला मेडिसिन लिस्ट पण म्हणतात गाईज, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तर इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट इज टिपिकली मेंटेन्ड बाय हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर और हेल्थ डिपार्टमेंट टू इन्शोर. आता मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ना, ही कोणतंही ऍडमिनिस्ट्रेशन बनवत नाही मी, किंवा एखादी गव्हर्निंग बॉडी जसं WHO आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ इंडिया आहे, हे काय करत होते, मेडिसिनची लिस्ट बनवत होते. पण मित्रांनो, कन्झ्युमेबलची लिस्ट अशी कुठून WHO किंवा एखादी आपली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे यांच्याकडून बनत नाही. आता ही इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट जी आहे ना, हॉस्पिटलचं जे डिपार्टमेंट असतं किंवा हेल्थ डिपार्टमेंट असतं, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन असतं, तर या थ्रू ही लिस्ट बनवली जाते. तर हे हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हॅरी करतं. तर मित्रांनो, तुम्हाला इकडे क्वेश्चन पण तसं नाही येणार की कोण बनवतं काय करतं. जरी कोण बनवतं आलं, तर इकडे ऑप्शन मध्ये तुम्हाला बघा की हेल्थ डिपार्टमेंट आहे का, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन आहे का, तर तिकडे तसं आन्सर करायचंय. आता अनइंटरप्टेड पेशंट केअर, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, इमर्जन्सी रेडीनेस, तर याच्यासाठी मित्रांनो इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या हॉस्पिटल जर आपल्याला रन करायचंय, तर तिकडे हायजीन मेंटेन करावं लागेल. म्हणजे आपला हॉस्पिटल किती स्वच्छ आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहे. सपोज एखाद्या पेशंटला चलता येत नसेल, तर त्याच्यासाठी लिफ्ट आहे का, किंवा त्याला घेऊन जाण्यासाठी जे स्ट्रेचर वगैरे आहेत का, इमर्जन्सी मध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्याकडे आहेत का. आणि इकडे मित्रांनो, मी इकडे मराठीत पण दिलंय, रुग्णालयातील आवश्यक वापरून संपवणाऱ्या वस्तूची यादी. म्हणजे जे रिक्वायर्ड गोष्टी आहेत आणि ज्या संपतात, तर ह्या मित्रांनो इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट मध्ये येतात. आता कुणाला वाटेल यार सर मेडिसिन पण संपतात ना, त्या येतात का, त्याच्यासाठी सेपरेट लिस्ट आहे, याचा आणि त्याचा काही अर्थात संबंध नसतो, ठीक आहे. आता इकडे जे इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असतील, जसं की ग्लोव्ज असेल, फेस मास्क असेल, ॲप्रॉन्स असेल, इंजेक्शन IV थेरपी, म्हणजे सिरिंज असतील, निडल असेल, इन्फ्युजन सेट असेल, तर हे पण काय होतात, इसेन्शियल कन्झ्युमेबल मध्ये येतात. वुंड ड्रेसिंग असेल, फर्स्ट एड असेल, सर्जिकल OT कन्झ्युमेबल असेल, रेस्पिरेटरी केअर, लॅबोरेटरी डायग्नोसिस, डिसइन्फेक्शन क्लिनिंग, वेस्ट डिस्पोजल, त्याच्यानंतर फार्मसी हँडलिंग, जनरल क्लिनिकल यूज. आता मित्रांनो, हे जे आहे ना, हे एवढं सर्व तुम्हाला पाठ करायची गरज नाही. यावरती क्वेश्चन आला ना, खरं सांगू का, यावरती जर क्वेश्चन आला ना, हे सिम्पल तुम्ही काय करा, तो क्वेश्चन मराठीत ट्रान्सलेट करा जर समजत नसेल तर, आणि तो क्वेश्चन समजून घ्या. आणि ते समजल्याच्या नंतर जे खालती 4 ऑप्शन दिलेत ना, एक एक मायनस करत चला. 100% तुम्ही तिकडे आन्सर देऊ शकता. आता इकडे मराठीत पण दिले, संरक्षण साहित्य, हातमोजे, मास्क, गाऊन, इंजेक्शन IV साहित्य. आता हे गाऊन जे असतं ना, हे घरात आपण घालतो ते गाऊन नाही, ॲप्रॉनचं तिकडे मराठीत मिनिंग असा ट्रान्सलेट झाला असेल. सो तिकडे तुम्ही जास्त कन्फ्यूज नका हो, ठीक आहे. हा, ऑप्शनचं लँग्वेजचं चेंज होतो ना दादा. ऑप्शन तुम्ही तिकडे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता ना, वरती राईट साईडला लँग्वेज चेंजचा ऑप्शन असतो. डिफॉल्ट लँग्वेज तुम्ही इंग्लिशमध्ये केलात, तर इंग्लिशमध्ये स्क्रीनवरती क्वेश्चन येतील, आणि त्या क्वेश्चनला चेंज करण्यासाठी मराठीचं ऑप्शन तिकडे येतं, ते यूज करू शकता तुम्ही. जखम मलमपट्टी साहित्य, शस्त्रक्रिया साहित्य, श्वसन साहित्य. तर इकडे मित्रांनो, तुम्ही हे हे मराठीत पण रीड करू शकता,
किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला आपण फार्मसी झालंय तर इंग्लिशमध्ये पण समजतं. हा, पूर्ण सर्व पेपर तुम्ही मराठीत बघू शकता. किती पण वेळेस चेंज करू शकता, काहीच इश्यू नाहीये. तर मित्रांनो, ही आहे इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. आणि आपण वरती बघितलेली जे आहे इसेन्शियल ड्रग लिस्ट, आणि त्याचबरोबर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. तर यावरती मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. कुणाला काही डाऊट आहे, कुणाला काही क्वेश्चन्स प्रॉब्लेम विचारू शकता. गाईज, कुणाला काही डाऊट इसेन्शियल ड्रग लिस्ट वरती, कुणाला काही क्वेश्चन किंवा कुणाला काही विचारायचं आहे?